प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी आपापली तयारी केलेली आहे. अर्थात त्यामध्ये आंबेडकरवादी पक्षसुद्धा मागे नाही आहे. वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे तयारीमध्ये. आणि प्रकाशजी आंबेडकरांनी या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्य पातळीवरती स्वबळावरती लढण्याचे जाहीर केले आहे. पण त्याचबरोबर जिल्हा कमिट्यांना त्यांनी सर्वाधिकार दिलेले आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता वाटेल त्या त्या ठिकाणी समविचारी पक्षांशी, भारतीय जनता पक्षाला दूर ठेवून समविचारी पक्षांशी तुम्ही आघाडी युती करू शकता. ह्या संदर्भात बहुजन समाज पक्ष महाराष्ट्रामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांच्या हयातीमध्ये एक दखलपात्र पक्ष बनला होता. या पक्षाची धडकी अनेकांना बसली होती, प्रस्थापितांना बसली होती. भल्याभल्यांचे राजकारण बहुजन समाज पक्षानं संपुष्टात आणण्याचं काम केलं. आज तो बहुजन समाज पक्ष भले महाराष्ट्रामध्ये गलिता गात्र झाला असेल, परंतु काही ठराविक पट्ट्यात आजही बहुजन समाज पक्षाला मानणारा वर्ग आहे, त्यांचा केडर आहे, शाबूत आहे. आणि हा वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय भूमिका घेणार, तो आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली युती करणार, आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या हाकेला ओ देऊन त्यांच्याबरोबरीला जाणार की स्वतंत्रपणे लढणार की इतर छोट्या मोठ्या रिपब्लिकन पक्षांना सोबत घेऊन त्या आघाडी निर्माण करणार, हे आता आपल्याला पाहावं लागेल. अर्थात बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांची देखील एक इच्छा आहे की या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर बहुजन समाज पक्षानं राजकीय युती करावी. ऐक्य करता येत नाही, मान्य आहे, युती करा, हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा देखील आग्रह आहे. बघूया वरिष्ठ पातळीवर बहुजन समाज पक्ष काय निर्णय घेतो. जर बहुजन समाज पक्षाने सकारात्मक निर्णय घेतला, आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांबरोबर जाण्याचा जर त्यांनी निर्णय घेतला, तर निश्चितपणे महाराष्ट्रातले जे छोटे मोठे गट आहेत, राजकीय दुकानदारी जे करतायत गटांच्या नावानं, त्यांची दुकानदारी मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाही. हा जो अभिशाप आम्हाला लाभलेला आहे गटातटाचा, हे गट-तट आपोआप मोडीत निघतील. बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती आघाडी झाली तर बघूया. घोडा मैदान जवळ आहे. निश्चितच काहीतरी सकारात्मक घडेल ही आशा आपल्याला आहे. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.